मी राजेश देशमुख अमरावती इथे मंदिर पूजा सेवेकरी आणि या मंदिर परिसराची सेवेकरी म्हणून गेले 30 वर्षापासून इथल्या बाबांचा पूज्य शंकर महाराजांचा भक्त या नात्याने इथे अखंडपणे सेवा करत आहे। ह्या मंदिराची स्थापना 1995 साली श्री संत शंकर महाराजांच्या दृष्टांतावरून त्यांना जो दृष्टांत झाला त्यांच्या सद्गुरूंचा की इथे मंदिर बांधले पाहिजे आणि आमच्या सर्वांच्या मूर्त्या सर्व महात्म्याच्या संत महात्म्याच्या देवी देवतांच्या मूर्त्याची स्थापना इथे करायची आहे। आणि या अनुषंगाने या विश्व मंदिराची स्थापना 1995 साली झाली। आज जवळपास 30 वर्ष आहे। या मंदिरामध्ये अखंड दिवा 30 वर्षापासून अखंड चालू आहे। तुपाचा दिवा अखंडपणे 30 वर्षापासून चालू आहे। त्याचप्रमाणे अखंड विना पहारा जो आहे हा फार क्वचित ठिकाणी देवस्थानामध्ये असतो आणि तो सामान्य फार कठीण असतो, पण या मंदिरामध्ये गेली 30 वर्षापासून तर अखंडपणे 6 विणेकरी 24 तास अखंडपणे हा अखंड विना चालू असतो आणि तो पण 1995 पासून सुरू झालेला आहे। त्याचप्रमाणे या आश्रमाची जो हे आहे संत शंकर महाराजांचा जो दृष्टिकोन आहे हा 1990 सालीच इथे आजूबाजूला कोणत्याही गावामध्ये पंचक्रोशीमध्ये शाळा नव्हती, हायस्कूल नव्हतं। इथं सर्वात पहिले 1990मध्ये शाळा सुरू केली। आज ती अनुदानित आहे आणि सगळ्या आजूबाजूच्या 5-6 गावाची मुलं तिथे शाळेमध्ये शिकतात। आणि त्याचप्रमाणे मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय मुलांसाठी वसतिगृहाची स्थापना केली। जवळपास 150 ते 150 मुलं तिथे गोरगरीब मुलं तिथे येऊन आपलं त्यापर्यंत आपली हे करतात, शिक्षण घेतात आणि त्यांना राहण्याची सुविधा सगळ्या गोष्टी झालेली आहे। त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रामध्ये जसं शंकर महाराजांचं कृषीवर सगळ्यात मोठं पहिलेपासून हे आहे महत्त्व आहे कृषी क्षेत्राचं आणि त्यामुळे कृषी क्षेत्रावरच आपल्या आश्रमाची पण उभारणी आणि स्थापना आणि प्रगती झालेली आहे आणि तो मुख्य एक त्यांचा व्यवसाय आहे। आणि त्या दृष्टिकोनात गोरगरीब मुलं तिथे येऊन आपलं त्याच्यापर्यंत आपली हे करतात, शिक्षण घेतात आणि त्यांना राहण्याची सुविधा सगळ्या गोष्टी झालेली आहे। त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रामध्ये जसं शंकर महाराजांचं कृषीवर सगळ्यात मोठं पहिलेपासून हे आहे महत्त्व आहे कृषी क्षेत्राचं आणि त्यामुळे कृषी क्षेत्रावरच आपल्या आश्रमाची पण उभारणी आणि स्थापना आणि प्रगती झालेली आहे आणि तो मुख्य एक त्यांचा व्यवसाय आहे। आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी कृषी महाविद्यालयाची स्थापना केली आणि आज सर्वात चांगलं बिल्डिंग झालेली आहे इथं कृषी महाविद्यालयाची आणि त्याचप्रमाणे आश्रमाच्या बाहेर एक हॉस्पिटल बांधलेलं आहे, ग्रामीण रुग्णालय। तर ते आरोग्य सेवेचं सर्वांना कमी पैशात अल्प दरामध्ये म्हणजे फ्रीमध्ये सर्वांना सुविधा प्राप्त झाली पाहिजे। आरोग्य सेवेची आजूबाजूच्या 2-3 गावातल्या लोकांना गोरगरिबांना या दृष्टिकोनातून त्याची रुग्णालयाची स्थापना केली आणि स्वखर्चाने आश्रमाच्या स्वखर्चाने तो दवाखाना तिथले डॉक्टर्स तिथला स्टाफ तिथले नर्स वगैरे हे चालू आहे। म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे की शिक्षण विभाग, कृषी विभाग आणि आरोग्य विभाग हे तीनही विभाग श्री संत शंकर महाराजांच्या आश्रमामध्ये म्हणजे त्यांच्या जो महत्त्व आहे, त्यांचा जो दृष्टिकोन आहे शिक्षण, कृषी आणि आरोग्य ही सेवा समजून ते ती स्वतः सेवा आणि आश्रमाच्या वतीने ती सेवा करतात आणि त्या शिक्षणाचं आणि कृषीचं आणि आरोग्याचं हे महत्त्व पण सुद्धा त्या दृष्टिकोनातून पटवून देतात। हा त्यांचा सर्वात मोठा दृष्टिकोन आहे। त्याचप्रमाणे त्यांचा सरळ जो आध्यात्मिक विषय आहे तो सरळ आहे। त्याच्यामध्ये कोणतंही असं काही अवडंबर नाही, कोणतं कर्मकांड नाही, कोणतं कांड नाही। सरळ रामकृष्ण हरी म्हणा आणि आपलं मुखी नाम हाती काम या उद्देशानंच त्यांचं सर्व चालत असतं। आणि कोणी आलं, कोणतीही आरोग्य सेवा असो, कोणी असो की आपली सर्वांना जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले त्याशी म्हणे साधू देवतेची जाणावा या उक्तीनुसार ते आपलं अव्याहतपणे आजपर्यंत 1977 त्यांचं वय 77-78 आहे। तर त्याच्यापासून त्यांची सेवा चालू आहे आणि ते स्वतः ते सर्वांना सेवा करायला लावतात। सेवा हेच त्यांचं उद्दिष्ट आहे आणि गोरगरीब तळागाळातील लोक आणि कोणी गरीब श्रीमंताचा भेद नाही आहे, पण सर्वांना सर्व हे मिळावं
हा त्यांचा उद्देश, हा त्यांचा दृष्टिकोन आहे. असा जेवढं बाहेर जाऊन आलेल्या भक्तांसाठी काही राहण्याची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था तेव्हा आता भक्तनिवास बांधलेला आहे त्यांनी, आणि त्या दृष्टिकोनातून त्या भक्तनिवासाची व्यवस्था केली. आणि ती असं काही अल्प दराने म्हणजे पैसे वगैरे हा माध्यमच नाही. देवाची आणि जनतेची सेवा म्हणजे जनसेवेची सेवा, त्या माध्यमातूनच देवाची सेवा करावी, हे त्यांचा दृष्टिकोन आहे. धन्यवाद. आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.